आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब येत आहेत, त्यांच्या हस्ते आज खरं प्रचाराचं नारळ 5 वाजता पिंपराळा भवानी मंदिरापासून सुरुवात होणार आहे। पण आज इथे प्रभाग क्रमांक 7मध्ये यांनी प्रचाराला घरटुघर जाण्याचं सर्व चारही उमेदवार म्हणजे खरं बिनबिनोड झालेले एक आदरणीय चंद्रशेखर दादा यांचं प्रचाराचं नारळ आहे ते फुटलेलं आहे। आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आपण महायुतीवरती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे। जळगाव शहरामध्ये कारण जनतेला सेवा करण्याची संधी द्यावी। आज भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबरावजी पाटील असतील, नामदार अनिलदादा असतील, महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी जनतेला आशीर्वाद देईल आणि जळगाव शहराचा विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार। आम्ही म्हणणार नाही सर्वच कामं झालं, काही कामं झालेली आहेत, 60% कामं झाले, 40% कामं राहिलेली त्याची जाणीव आम्हाला आहे। जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही 100% पूर्ण करणार। जनतेने आमच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण कमळ असेल, धनुष्यबाण असेल, तिथे घड्याळ असेल, महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे आणि प्रभाग क्रमांक 7मध्ये आदरणीय चंद्रशेखर दादा याला जास्त आशीर्वाद जनता देईल आणि मला वाटतं प्रचंड मताने चंद्रशेखर दादा निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।